नमस्कार मंडळी, तुमच्या देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते. आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखावं, हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला सांगत असते. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय. तर आपल्या घराण्याचे कुळाचे रक्षण करणारी जी आपली देवी असते ती आपली कुलदेवी आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणत असतो. म्हणजेच काय, तर आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा व आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत असलेली प्रत्येकाची कुलदेवी वेगळी वेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल, किंवा मग कुणाची रेणुकादेवी असेल, किंवा कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मीही असेल, किंवा कोणाची कालीमातासुद्धा असेल, तर मग कोणाची सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी देखील असेल. तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची देवी त्या कुळाचा व त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करायची नसते, कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते. आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असेल. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात. अशा घरामध्ये सतत भांडणं देखील होत असतात. घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याही उद्भवत असतात. घरामध्ये वादविवादाचे वातावरण निर्माण होत असते. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला आपण प्रसन्न करू शकतो. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिला आवर्जून तिच्या सेवा करायला पाहिजेत. म्हणजे तिची साधी पूजा करायला पाहिजे, तिला नैवेद्य दाखवला पाहिजे, तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजे. तसेच आपण आपल्या घरामध्ये जे आपली वडीलधारी माणसं असतात, म्हणजेच आपले आजोबा असतील, आपले पणजोबा असतील, किंवा होऊन गेलेले असतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे. कुलदेवीच्या मूळ ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे, तिचा आदर सन्मान केला पाहिजे. जर घरामध्ये नवीन बाळ जन्माला आला असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो. त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते, किंवा असा प्रसंग आपल्यावर येणार नाही, एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते. त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो. विना कलश देव्हारा कधीही असू नये. कुलदेवीचा कलश स्थापन करावा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करायची अजिबात गरज नसते. जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो, किंवा आपल्या घरी एखादं नवीन शुभकार्य होतं, बाळ जन्माला येतं, किंवा लग्न कार्य होत असतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणी अवश्य जावे. तसेच नवीन कामाची सुरुवात करतेवेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलंच पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे. आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणीही केली पाहिजे. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. एवढं केलं तरी पुरेसं आहे. काही खास संकेत आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, तसेच तुमच्या घरामध्ये ती निवास करते आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव किंवा आपल्या इष्टदेवताचं नाव लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आपण लक्षणं कोणती आहेत ते पाहूया. पहिलं लक्षण आहे की ज्या घरामध्ये कुलदेवी त्या घरावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरामध्ये कोणत्याच कामाला कोणत्याच प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही. ते काम निर्विघ्नपणे पार पडते. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही काम हाती घेतलेली आहेत ती कामं पूर्णत्वास जातात, ती कामं थांबत नाहीत.
कुलदेवी प्रसन्न असल्यास जीवनात सुख समृद्धी येते, संकटे दूर होतात, अचानक धनलाभही होतो. आणि कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी करणं चुकत आहे. तिचं काहीतरी करायचं राहत आहे. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब, सहपरिवार, लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायला पाहिजे. म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचे, तिची ओटी भरायची, तिचा मान सन्मान करायचा, नवरात्रीमध्ये तिचा उपवास करायचा. एवढं केलं तरी सुद्धा भरपूर आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी करता येतं ते सर्व आपल्याला करायचं आहे. मग उपवास असेल किंवा कुलदेवीसाठी काही सुवासिनी जेवायला घालणं असेल, अशा प्रकारे जी कार्य येतात ती करायची आहेत. किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा. घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे. जरी तुम्हाला मूळ ठिकाणी दर्शनासाठी जाणे जमले नाही तरी तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे व आपल्या कुलदेवीची सेवा करत राहावे. कुलदेवीचा वार शुक्रवार असतो. कुलदेवीचा वार त्या दिवशी जमले तर त्या दिवशीसुद्धा उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळते. कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही. त्यामुळे कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न असल्याचा आपल्याला संकेत मिळतो. दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात. सर्व सदस्य मिळून मिसळून राहतात. प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करतात. त्यामुळे या घरामध्ये ग्रहकलह, भांडणं अजिबात होत नाहीत. स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांच्याशी देखील मानाने वागतात. त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत. त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्त्या व्यक्ती असतात. त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच ते निर्णय घेत असतात. यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे त्या सर्व गोष्टी किंवा ती सगळी कामं सुरळीतपणे, सहजपणे घडून येत असतात. त्यानंतरचे तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. जर अगदी प्रसन्न वाटत असेल किंवा सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल, जसे की घरामध्ये अत्तर वगैरे मारले आहे, अशा पद्धतीचा जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर जेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं तेव्हा समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे, आपल्या घरावर आहे. कारण बऱ्याच वेळा काही व्यक्तींना असं होतं की आपल्या घरी यावंसंच वाटत नाही. कारण त्यांचा असं वाटत असतं की आपल्या घरी जाऊच नये. कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे, यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण जे आहे ते अगदी चांगले नसते. घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होतं. अगदी आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे. आपण समजून घ्यायचं आहे की घरी गेल्यावर जो आपल्याला आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं, म्हणजे तर काय, थोडक्यात त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहतात. इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात. कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत. अशा वेळी व्यक्तींना पटकन घरी जावं असं वाटतं किंवा कधी घरी येतोय असं होतं. साहजिकच अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते. कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर, त्या व्यक्तीवर असतो. चौथं लक्षण असं आहे की ज्या घरामध्ये येणारी संतती प्राप्तीच्या अडचणी येत नाहीत, त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा हवा आहे, मुलगी व्हावी असं वाटत आहे, म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करावे लागत नाहीत, कोणत्याही प्रकारचे गाराणे घालावे लागत नाहीत, तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे. कुलदेवी त्या घरावर अगदी प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मूल होत नाही. अपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबियांमध्ये अडचणी येत राहतात. कारण जोडप्यांच्या लग्नाला बरेच वर्ष होऊन देखील तरीही अपत्यप्राप्ती होत नाही. साहजिकच कुलदेवीची सेवा होतातच,
त्या घरामध्ये सहजपणे अशी भ्रमबुद्धी होत असते. परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्यांना मात्र प्रॉब्लेम येतात. त्यानंतर 5वे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास आहे त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणत्याही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर असतो. त्यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असली किंवा कोणी आपल्या घरावर करणी बाधा केली, वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे अशी करणी बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे कुलदेवी प्रसन्न असल्याचे संकेत आध्यात्मिक आणि मानसिक शांती, मनात सकारात्मक विचार येणे, चिंता कमी होणे आणि आध्यात्मिक उन्नतीची इच्छा वाटते. संकटातून मार्ग निघणे, अचानक येणाऱ्या समस्यांमुळे मार्ग निघणे, अडचणींवर सहज मात करता येणे, आर्थिक स्थैर्य, पैसा आणि समृद्धीचा सहज प्रवाह सुरू होणे, टंचाई दूर होणे, घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा जाणवणे, कुटुंबात एकोपा वाढणे, शुभ घटना घडणे, अचानक एखादी चांगली बातमी मिळणे, इच्छित कार्य पूर्ण होणे, घरातील आजारपण दूर होणे आणि आरोग्य सुधारणे, घरात पवित्र गोष्टींची उपस्थिती, घरात काहीतरी शुभ घडल्यासारखे वाटणे, जसे की देवपूजा करण्यास मन लागणे किंवा घरात दिवे लागणे, कुलदेवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांची नियमित पूजा करणे, त्यांच्या मंत्राचा जप करणे आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवून उपासना करणे महत्त्वाचे मानले जाते. घरातील ज्येष्ठांकडून कुलदेवतेबद्दल माहिती मिळवा, त्यांच्या मंदिराला भेट द्या आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी प्रयत्न करा. अशा प्रकारे काही गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर असं समजा की तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. आणि जर तुमच्या आयुष्यात काही निगेटिव्ह गोष्टी घडत असतील तर कुलदेवतेचं दर्शन अवश्य घ्या. तुम्हाला मी बनवलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.